Hello, all of you. Good morning. Am I audible? Am I audible or not? Yes, ma'am. Okay, we will start our lecture. Join fast. Join fast. Within 5 minutes, you have to join. ओके, स्कॉलरशिपचा फॉर्म भरताय सगळे? यस. Yes, ma'am. रिमेनिंग स्टुडंट सगळ्यांनी रिस्पेक्टिव्ह टीचर्सना फॉर्म पाठवायचे आहेत बघा. राऊत सुजय नंदिनी, आर यू देअर? राऊत सुजय नंदिनी. ओके, तर बघा काही लोक अजून सुद्धा तेच करत आहेत, डबल मिस्टेक. तुम्ही दुसऱ्या कॉलेजचं नाव टाकताय बघा, पॉलीच नाव टाकून फॉर्म फिल करताय, ते नाही करायचं आहे तुम्ही. समजतंय का? 63-97 काल एवढं सांगून सुद्धा अजून तीच गोष्ट करताय म्हणल्यानंतर किती अवघड आहे ते. आता आमच्याकडून काही होऊ शकत नाही, तुम्हाला कॉलेजमध्ये यावं लागेल. ज्या लोकांचे फॉर्म अजून रिपीट चुकले आहेत अशा लोकांनी 63-97 कोड न टाकता तुम्ही पॉलीलाच फिल करताय फॉर्म, तर तुम्हाला अजून कॉलेजमध्येच यावं लागेल ते नीट करण्यासाठी. व्यवस्थित कॉलेजचा कोड नाव टाकायचं आहे. समजलं का? वेट.
हॅलो सी, मी आता एक ग्रुपवर फोटो पाठवलेला आहे तुम्हाला. ते स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तर तो तसा फोटो आला पाहिजे बघा. म्हणजे काय आहे, कॉलेजचं नाव ते आलं पाहिजे, आपलं कॉलेज ऑफ फार्मसी. पॉलीला टाकायचं नाही. सगळ्यांसाठी अजून एकदा इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता जर तुम्ही रिपीट चुकून पॉलीला टाकला तर फॉर्म तुमचा ऍक्सेप्ट केला जात नाही. काही स्टुडंटनी बरोबर पाठवलेत मला, तर काही स्टुडंट अजून चुकतात. त्यांनी व्यवस्थित भरा. फॉर्म भरण्याच्या अगोदर सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स आहेत. वन मोस्ट मॅम इम्पॉर्टंट तुमचा आवाज येत नाही. इन्स्ट्रक्शन्स अबाउट असाइनमेंट. हा, काय झालं पोहोचले आरती? आवाज येत नव्हता मॅम. हा हा, ऐका, आता येतोय का आवाज? येस मॅम. हा, तर मी आता ग्रुपवर तुम्हाला एक फोटो सेंड केलेला आहे. त्या जी काही तुम्ही फॉर्मची पीडीएफ सेंड करत आहात आम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर, तर त्या पीडीएफ मध्ये ते आपल्या कॉलेजचं नाव असं असलं पाहिजे. पॉलीला नाही गेलं पाहिजे. 6397 कोड आहे, लिहून घ्या. ग्रुपवर सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला. 6397 हा कोड आहे. याच कोडला हेच कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे फॉर्म भरताना. समजलं का? समजलं? कॉलेजचं नाव सिलेक्ट कराल तर तिकडे जाईल तो फॉर्म. आणि परत आता काही करू शकत नाही आपण. फर्स्ट टाइमला होतं ऍक्सेप्टेबल, ते आता नाहीये. तिथले देणार नाहीत तुम्हाला बघा ते रिपीट. त्यामुळे भरतानाच व्यवस्थित भरायचा आहे फॉर्म. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे असाइनमेंट साठी. काल मी सगळ्यांच्या असाइनमेंट चेक केलेले आहेत. काही लोक याच्यातून पण राहिले होते. काही लोकांचे मला कॉल पण आले होते, मॅडम अजून नाही झालंय सबमिट म्हणून. बट आज 5 वाजेपर्यंत, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळ्यांच्या असाइनमेंट जर सबमिट नाही झाल्या तर उद्या, आज मी तुम्हाला मार्क देऊन टाकणार आहे. ज्यांचे नाही आली त्यांना 0 टाकणार आहे. आज 5 वाजेपर्यंत लास्ट टाइम आहे तुम्हाला. ओके. काही लोकांनी कॉल करून रिक्वेस्ट केली होती, त्यांच्यासाठी सांगते मी. 5 पर्यंत सबमिट करा असाइनमेंट. आणि जरी नाही केली तरी परत एक्सक्यूज नाही मिळणार तुम्हाला. 0 मार्क मिळेल असाइनमेंटला. आज मी असाइनमेंटचे मार्क भरणार आहे. समजलं? समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. ज्यांनी सेंड केले त्यांना ठीक आहे, त्यांचं मी करेल ऍक्सेप्ट. बट ज्या लोक आज 5 पर्यंत अजून सेंड करणार नाही, ज्यांनी मला कॉल केले होते, त्या लोकांसाठी स्पेसिफिक सांगते. त्यांनी आज 5 पर्यंत कंप्लीट करून ते गुगल क्लासला अपलोड करायचंय. नाही केलं तर तिथं तुम्हाला 0 मार्क भेटेल. समजलं? लक्षात आलं सगळ्यांना? Hello, ma'am. सेंड केलेत पण ते एखाद्या वेळेस तुम्हाला दिसतेत किंवा नाही दिसत असं होतंय ना, मग ते कसं नाही, करणार? सेंड केलं असेल तर ते येतच मॅडम. मी ती लिस्ट काढून ठेवलेली आहे आणि मला ते जर तुम्ही सेंड केलं असेल ना, मग ते तो कसं कळणार आम्हाला, म्हणजे तो नाही, तुमच्यापर्यंत मी सांगते ना तुम्हाला. आज 5 वाजेपर्यंत एकदा सेंड सगळ्यांना सांगते. काल मला काही लोकांचे कॉल पण आले होते की मॅडम थोडा टाइम द्या, नाही झालं आमचं. बट मी सांगेन की तुम्हाला, ज्यांचे नाही त्यांना मी कॉल करेन, किंवा त्यांना ज्यांनी खरंच नाही सेंड केलं त्यांचं कळतंय आपोआप मॅडम मला इथं डाटा. मॅम मी पण काल सेंड केले बघ. मी काल सेंड केलेत बघा असाइनमेंट आणि एमसीक्यू आलेत का मग? हा, मग केलेत ना तर ते येतच हो. गुगल क्लासला येतच. केलं तर, नाही केलं त्यांच्यासाठी चाललंय हे. आणि ज्याच्यातून राहिले त्यांना मी करेन की मॅडम कॉल. हा, ओके मॅम. Okay. Tell me, screen is visible or not? येस मॅम. येस मॅम. Okay. Okay. तर what part we have covered at last lecture? Last lecture मध्ये आपण काय बघितलं बघा? SARS, MERS and COVID-19 हे डिसीजेस बघितले. Yes or no? येस Yes, मॅम. ma'am. येस मॅम. तर see what is mean by SARS. काय होतं SARS? SARS चं लॉंग फॉर्म काय आहे? Anyone?
Severe acute respiratory syndrome. Severe acute respiratory syndrome. ओके, तर अक्यूट सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम मीन्स सार्स आहे. इट वॉज फर्स्ट आयडेंटिफाईड इन 2003. तर 2003 मध्ये फर्स्ट आयडेंटिफाय झालं होतं. पॉझिटिव्ह एजंट काय होतं बघा, इट इज अ व्हायरल डिसीज. सार्स कोरोना व्हायरस, सार्स कोविड असं त्याचं नाव आहे. इट इज थॉट टू बी अन एनिमल व्हायरस. तर जनरली हे एनिमल व्हायरस आहे असं थॉट केलं गेलं किंवा असं कन्सिडर केलं गेलं. प्रोबॅबली बॅट्स विच स्प्रेड टू देअर other animals and first infected humans in the Guangdong province of southern China in 2002. तर जनरली कशापासून होत होतं बघा, प्रोबॅबली बॅट्स पासून इन्फेक्शन होत होतं, जे की स्प्रेड होतात अदर अॅनिमल्सला पण इन्फेक्शन स्प्रेड करतील असं या बॅट्स पासून. देन गॉंगडॉंग प्रोव्हिन्स साऊथर्न चायना इन 2002. चायनामध्ये सुद्धा नंतर 2002 मध्ये हे पेशंट्स आढळले किंवा हे व्हायरसने इन्फेक्ट झालेले लोक आढळले. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन काय बघा या सार्सचं. एखादी कन्सेप्ट कळत नसेल, समजलं नाही, मागचं असेल काही तरी तुम्ही सांगू शकता. ओके, फ्रँकली सांगायचं आहे की एखादा पार्ट रिपीट करा मॅडम, नाही समजलं आम्हाला. समजतंय सगळ्यांना? इट इज फॉर यू ओनली. लक्षात आलं का? येस मॅम. ओके, देन क्लिनिकल प्रेझेंटेशन आहे. काय क्लिनिकल प्रेझेंटेशन बघा. द सिम्पटम्स आर इन्फ्लुएन्झा लाईक and include fever, malaise, myalgia, headache. तर इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम्स असतात सगळे. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं बघा, फेवर असतं, मेलियस असतं, मायाल्जिया, हेडेक, डायरिया अँड शिवरिंग रिगर्स. हे सगळे सिम्पटम्स आहेत जनरली या सार्सचे. सार्स, मर्स अँड कोविड-19 चे नियरली अबाउट टू सगळे काय आहेत, नियरली सेमच आहेत. Okay, no individual symptoms or clusters of symptoms has proved to be specific for a diagnosis of SARS. तर individual symptoms किंवा cluster of symptoms हे काही प्रूव्ह केले गेले नाहीत स्पेसिफिक किंवा डायग्नोसिस ऑफ सार्सचं डायग्नोसिस करताना, बट हे सगळे आहेत. ओके, फीवर इज मोस्ट फ्रिक्वेंट रिपोर्टेड सिम्पटम्स. तर फेवर जे आहे ते मोस्ट फ्रिक्वेंटली रिपोर्टेड सिम्पटम आहे. इट इज समटाइम्स absent on initial measurement, especially in elderly and immunocompromised patient. तर जनरली एल्डरली पेशंट आणि इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड पेशंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये हे अब्सेंट आहेत. कफ इनिशियली ड्राय, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, diarrhea are present in first and second week of illness. Severe case often evolve rapidly, progressive to respiratory distress and requiring intensive care. हे सगळं क्लिनिकल प्रेझेंटेशन आहे सार्सचं. लक्षात आलं सगळ्यांना? येस मॅम. ओके, तर नेक्स्ट काय बघा, रोल ऑफ फार्मासिस्ट काय आहे सार्सच्या प्रिव्हेन्शन मध्ये. फार्मासिस्ट हेल्प इन इम्प्लिमेंटिंग फॉलोइंग मेजर्स. हँड वॉशिंग विथ सोप अँड वॉटर वर यूज ऑफ अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर. हँड वॉशिंग करण्याला काउन्सिलिंग करायचं आहे प्रॉपरली आणि अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर यूज करायला सांगायचं आहे. डिसइन्फेक्ट इन्फेक्शन ऑफ सरफेस ऑफ फोमेट्स टू रिमूव्ह व्हायरस. सरफेस डिसइन्फेक्शन ऑफ सरफेसेस ऑफ फोमाइट्स. तर फोमाइटचं डिसइन्फेक्शन करायचं आहे फॉर रिमूव्हिंग व्हायरसेस. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ बॉडी फ्लुइड्स. तर बॉडी फ्लुइड सोबतचा कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा आहे किंवा येऊ द्यायचं नाही. वॉशिंग द पर्सनल आयटम्स ऑफ समवन विथ सार्स इन हॉट सोपी वॉटर. तर पर्सनल आयटम्स आहेत, फॉर एक्झाम्पल त्याचे क्लोथ्स असतील, इटिंग पर्पज साठी युज केलेले युटेन्सिल्स असतील तर ते प्रॉपरली वॉश करायचे आहेत सोप आणि वॉटरने. The items include eating utensil, dishes and bedding. Then keeping children with symptoms at home. तर चिल्ड्रन्स मध्ये जर हे इन्फेक्शन झालं आणि अशा सिम्पटम्स असतील त्यांच्यामध्ये तर त्यांना घरीच ठेवायचं आहे, स्कूलला वगैरे पाठवायचं नाहीये. डू नॉट सेंड देम टू स्कूल. ओके, सिंपल हायजीन मेजर्स काय काय आहेत बघा. आयसोलेटिंग वनसेल्फ ॲज मच ॲज पॉसिबल टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ व्हायरस. तर आयसोलेट करायचं आहे वनसेल्फ as much as minimize the chance of transmission of virus. तर व्हायरसचा जो काही ट्रान्समिशनचा चान्स आहे तो कमी होईल असं. ओके, अंडरस्टूड? प्रॉब्लेम आहे कोणाला काही या सार्स मध्ये? नो मॅम. नो मॅम. यस, प्लीज रिस्पॉन्ड मी. आहे का? नो मॅम. No ma'am. नेक्स्ट आहे बघा मर्स. मर्स काय आहे? मर्स इट इज ऑल्सो रेस्पिरेटरी डिसीज आहे. तर मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम असं त्याचं नाव आहे. मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, दॅट मीन्स मर्स.
वॉज फर्स्ट आयडेंटिफाईड इन सौदी अरेबिया इन 2012. तर 2012 मध्ये सौदीमध्ये हा मर्स आढळला होता. ओके, देन पॉझिटिव्ह एजंट्स काय आहे? इट इज व्हायरल डिसीज. ओके, इट इज अन व्हायरल डिसीज. देन मर्स कोरोना व्हायरस इज झूनोटिक व्हायरस ट्रान्समिटेड बिटवीन एनिमल अँड पीपल. तर जनरली मर्स कोरोना व्हायरस हा काय आहे? झूनोटिक व्हायरस आहे, जो की एनिमल आणि पीपल मध्ये ट्रान्समिट केला जातो. ओके, ह्युमन्स आर इन्फेक्टेड थ्रू डायरेक्ट ऑफ इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ड्रोमेडरी कॅमल. तर ड्रोमेडरी कॅमल्स पासून याचं इन्फेक्शन झालं. इट इज ऑल्सो एनिमल झूनोटिक होता बघा, एनिमल ओरिजिन पासून ट्रान्समिट होत होता. इट वॉज आयडेंटिफाईड इन मिडल ईस्ट, आफ्रिका अँड साऊथ एशिया. तर साऊथ एशियामध्ये आणि आफ्रिकामध्ये फर्स्ट आयडेंटिफाय केला गेला, म्हणजे तिथून याचं स्प्रेड झालं. ओके, देन क्लिनिकल प्रेझेंटेशन. लक्षात आलं काय आहे? पॉझिटिव्ह एजंट मर्सचा व्हायरल डिसीजेस आहे बघा, मर्स सुद्धा. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. Yes, ma'am. Okay. The next आहे clinical presentation. What is clinical presentation? Clinical spectrum of MERS-CoV infection ranges from no symptoms, asymptomatic, mild respiratory symptoms. तर clinical spectrum of MERS-CoV infection कशातून रेंज होतं बघा? From no symptoms. Symptoms काही डेथ पण होऊ शकते बघा ह्याचं इन्फेक्शन जर सिव्हिअर झालं तर. टिपिकल ऑफ द डिसीज इज फीवर, कफ अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. तर जनरल टिपिकल सिम्पटम्स काय आहेत? फीवर, कफ, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. ओके, न्यूमोनिया इज कॉमन बट नो ऑलवेज प्रेझेंट. न्यूमोनिया सुद्धा समटाइम होऊ शकतो, पण ऑलवेज प्रेझेंट आहेच असं काही नाही. इट कॅन कॉज रेस्पिरेटरी विच रिक्वायर्स मेकॅनिकल व्हेंटिलेशन. तर रेस्पिरेटरी और गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रॉब्लेम कॉज करतं आणि व्हेंटिलेशन रिक्वायर असतं या कंडिशन मध्ये. अंडरस्टूड? लक्षात आलं? Yes, ma'am. The next आहे बघा, and support in an intensive care unit. The virus appears to cause severe disease in older people. तर सिव्हिअर डिसीज कॉज करतो बघा ओल्डर पीपल मध्ये. पीपल विथ विकन इम्युन सिस्टीम अँड दोज विथ क्रोनिक डिसीज लाईक रेनल डिसीज. तर विकन इम्युन सिस्टीम असते किंवा क्रोनिक डिसीज लाईक रेनल डिसीजेस, कॅन्सर, क्रोनिक लंग डिसीजेस अँड डायबिटीज हे सगळे कॉज करतात. अराउंड 35% ऑफ पेशंट्स विथ मर्स हॅव डाईड. तर 35% लोक ह्या मर्समुळे डाईड झालेले आहेत बघा. लक्षात आलं मर्स काय आहे? आलं का लक्षात? Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. तर काय काय करायचं बघा, फार्मासिस्टचा काय रोल आहे? विअर अ मेडिकल मास्क, विअर आय प्रोटेक्शन, विअर क्लीन नॉन स्टराइल लॉंग स्लीव्ड गाउन अँड ग्लोव्स, देन परफॉर्म हँड हायजीन, perform procedure in an adequate ventilated room, limited the number of persons present in room to absolute minimum requirement for persons care and support. Okay, तर हे रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन आहे. देन सार्स अँड मर्स ऑकर्ड बिफोर COVID-19. तर COVID-19 च्या अगोदर हे सार्स आणि मर्स आले होते बघा, आणि COVID-19 हॅज मॉर्टॅलिटी ऑफ अबाउट 2%, आणि COVID-19 ची मॉर्टॅलिटी 2% एवढी आहे. लक्षात आलं? मर्स सगळ्यांना ब्राईफ रिव्हिजन घेतोय आपण फॉर युअर अंडरस्टँडिंग. लक्षात आलं? हे इम्पॉर्टंट डिसीज आहेत बरं का सगळ्यांसाठी, कारण हे रिसेंट आहेत, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. लक्षात आलं? येस मॅम. ओके, नेक्स्ट सी COVID-19 काय आहे? COVID-19 कोरोना व्हायरस डिसीज 2019. दॅट मीन्स COVID-19 वॉज फर्स्ट आयडेंटिफाईड इन वुहान डिस्ट्रिक्ट ऑफ चायना इन डिसेंबर 2019. तर 2019 डिसेंबर मध्ये हा COVID-19 हा व्हायरस आला, आणि काय त्याचं कुठून आला? तो वुहान या डिस्ट्रिक्ट मध्ये फर्स्ट फाउंड झाला चायनामध्ये. ओके, पॉझिटिव्ह एजंट काय? इट इज अ व्हायरल डिसीज कॉज्ड बाय व्हायरस फ्रॉम कोरोना व्हायरस फॅमिली. तर व्हायरल डिसीज आहे, कोरोना व्हायरसमुळे हा डिसीज होतो. जिनॉमिकली COVID-19 व्हायरस इज रिलेटेड टू व्हायरस कॉझिंग सार्स अँड मर्स. तर जिनॉमिकली COVID-19 हा कशाशी रिलेटेड आहेत बघा? व्हायरस कॉझिंग सार्स अँड मर्स. तर सार्स आणि मर्स याच्याशी रिलेटेड आहे. फ्रॉम डिसेंबर 2019 इट हॅज बिकम अ पॅन्डेमिक इन्फ्लुएन्सिंग इंटायर वर्ल्ड पॉप्युलेशन. तर 2019 मध्ये हे एक पॅन्डेमिक बनलं, आणि ते सगळ्या पॉप्युलेशनना काय करू लागलं? इन्फ्लुएन्स केलं बघा त्या व्हायरसने. ओके, अजूनपर्यंत त्याचं पॅन्डेमिक आहे. क्लिनिकल प्रेझेंटेशन काय आहे? मोस्ट पेशंट
develop fever and symptoms of acute respiratory illness. Generally पेशंट्स मध्ये काही खूप साऱ्या पेशंट्स मध्ये काय झालं फिवर किंवा अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस दिसून आला. एक्झाम्पल कफ, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घ्यायला त्रास होणे वगैरे असे सिम्पटम्स दिसून आले. The symptoms are similar to that of SARS and MERS and they may appear anytime from 2 to 14 days after exposure to the virus. तर सिम्पटम्स हे सिमिलर आहेत सार्स आणि मर्स या डिसीजेसच्या आणि ते कधी अपियर होतात 2 ते 14 दिवसांमध्ये. ओके, म्हणून तर 14 दिवसांचं क्वारंटाईन असतं माहितीये. येस ऑर नो? किती दिवसाचं असतं Yes, क्वारंटाईन? क्वारंटाईन किती दिवस केलं जातं पेशंटला किंवा सस्पेक्टेड व्यक्तीला? 14 days. 14 days. याच्यासाठीच असतात तोपर्यंत ते सिम्पटम्स दिसतील आणि कन्फर्म होईल की पेशंट खरंच पॉझिटिव्ह आहे का नाही. ओके, याच्यासाठी असतं ते. Then role of pharmacist in education and prevention. काय pharmacist should help in implementing following preventive measures. काय avoid close contact with people who are sick, avoid touching your eyes, nose and mouth. तर क्लोज कॉन्टॅक्ट विथ पीपल अवॉइड करायचं आहे किंवा जे काही पीपल सिक आहेत अशा लोकांसोबत जास्त कॉन्टॅक्ट करायचं नाही. वॉश युअर हँड्स ऑफन विथ सोप अँड वॉटर ऍट लिस्ट 20 सेकंड साठी तुमचे हँड वॉश करायचे आहेत. यूज मास्क टू अवॉइड कंटॅमिनेशन बाय व्हायरस. तर मास्क यूज करायचं आहे. लक्षात आले? हे 3 डिसीजेस बघितले बघा आपण आणि इम्पॉर्टंट आहेत हे डिसीजेस. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Anyone have any problem? No, Hi, ma'am. No, ma'am. Okay, next आहे diphtheria. What is diphtheria? See, it is a rare disease in developed countries. तर diphtheria हा सुद्धा एक व्हायरल डिसीज आहे. ओके, रेस्पिरेटरी सिस्टीमला होणारा. बघूया डिप्थेरिया. DPV वॅक्सिन वगैरे आपण बघितलं बघा इम्युनायझेशन मध्ये किंवा आपण प्रॅक्टिकल बघत असताना डिप्थेरियाची वॅक्सिन होती का नाही? Yes, ma'am. Yes or no? Yes, ma'am. तर हे डिप्थेरिया काय आहे बघा. इट इज रेअर डिसीज इन डेव्हलप्ड कंट्रीज. तर रेअर डिसीज आहे डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये होणारा. 3 मेजर क्लिनिकल टाइप्स हॅव बीन डिस्क्राइब्ड बिलो. तर 3 मेजर क्लिनिकल टाइप्स आहेत जे की डिस्क्राइब केलेले आहेत बघा खाली. वेट, कुठले कुठले आहेत बघूयात आपण. त्या डिप्थेरियाचे 3 आहेत. फर्स्ट आहे अँटेरियर नेझल. फर्स्ट टाइप आहे डिप्थेरियाचा अँटेरियर नेझल. सेकंड आहे फेशियल. थर्ड आहे लॅरेंजियल. लॅरिंग्स कुठं असतं? लॅरेंजियल मीन्स लॅरिंग्सला. ओके, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये वेल्थ मध्ये. येस ऑर नो? Yes, ma'am. ओके, अँटेरियर नेझल म्हणजे नोजच्या किंवा नोजच्या साइडला. ओके, देन फेशियल मीन्स फेशियल आलं आणि लॅरेंजियल मीन्स लॅरिंग्स माहिती आहे सगळ्यांना? Yes, ma'am. घशाच्या तिथं हा पार्ट असतो बघा. येस और नो? हॅव यू अवेअर अबाउट दॅट और नॉट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. 3 टाइप आहेत बेसिक डिप्थेरियाचे. अँटेरियर, nasal, facial and laryngeal. In addition, other parts of body like skin, conjunctiva, vulva may be affected. तर या पार्ट सोबत अजून कुठले पार्ट या डिप्थेरियामुळे अफेक्ट होतात बघा? स्किन. डिप्थेरियामुळे स्किन अफेक्टेड होते. कंजंक्टिव्हा, देन वल्वा मे बी अफेक्टेड. वल्वा सुद्धा अफेक्टेड. द बॅसिली मल्टिप्लाय लोकली. ओके, तर बॅसिलीज मल्टिप्लाय आहेत ते लोकली होतात. युजली इन थ्रोट अँड सिक्रेट अ पॉवरफुल एक्झोटॉक्सिन. बॅसिलीज असतात बघा याच्या, त्या खूप जास्त सॉरी मल्टिप्लाय होतात आणि पॉवरफुल एक्झोटॉक्सिन. बॅक्टेरिया जे असतात ते त्यांच्या शरीरातले एक्झोटॉक्सिन्स असतात, टॉक्सिक मटेरियल असतात, ते सिक्रेट करतात. ओके, त्याच्यामुळे सिव्हिअर होतं इन्फेक्शन. लक्षात येतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. पॉझिटिव्ह एजंट काय बघा? पॉझिटिव्ह एजंट फॉर डिप्थेरिया. इट इज कॉज्ड बाय टॉक्सिजेनिक स्ट्रेन. तर टॉक्सिजेनिक स्ट्रेन मुळे हा डिप्थेरिया कॉज होतो. कोरिनी बॅक्टेरियम डिप्थेरिया. तर हा जनरली बॅक्टेरिया मध्ये सुद्धा होतं बघा. तर काय आहे? कोरिनी बॅक्टेरियम डिप्थेरिया या टॉक्सिजेनिक स्ट्रेन आहे. स्ट्रेनमुळे हा होतो. ऍक्च्युली प्युअर बॅक्टेरियामुळे पण होतं असं म्हणू शकत नाही. टॉक्सिजेनिक स्ट्रेन होतो. स्ट्रेन असतो एक. तर ते कुठल्या स्ट्रेनमुळे होतं बघा? कोरिनी बॅक्टेरियम डिप्थेरिया. ओके, राईट डाऊन नेम. इट इज ग्राम पॉझिटिव्ह. तर हे ग्राम पॉझिटिव्ह
बॅक्टेरिया आहेत नॉन मोटाईल ऑर्गॅनिझम. नॉन ग्राम पॉझिटिव्ह आहे. ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? Yes, ma'am. हा ओके. तर हे 12th ला झालं असेल. ग्राम म्हणजे काय बघा, ग्राम नावाचे एक सायंटिस्ट होते. तर त्यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट केला की एक किंवा स्टेन प्रॅक्टिकल आहे तुम्हाला मायक्रोला वगैरे नेक्स्ट तुम्हाला कधी येईल तर त्यावेळेस प्रॅक्टिकल्स आहेत बघा. तर बॅक्टेरिया कशाशी कशी टेस्ट दाखवतात किंवा त्याच्यावर काही आपण प्रॅक्टिकल केल्यानंतर एक स्टेन असतो, ल्युगॉल सोल्युशन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ते कुठला कलर शो करतात, ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह त्याच्यावरून असतं ते. तर जे काही ग्राम पॉझिटिव्ह आहेत ते डिफरंट बॅक्टेरिया असतात, ग्राम निगेटिव्ह आहेत ते डिफरंट असतात. तर हे टाईप कुठला, हा स्टेन कशामध्ये येतोय, ग्राम पॉझिटिव्ह मध्ये. जनरल सांगते मी तुम्हाला, लक्षात आलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. तर ते ग्राम पॉझिटिव्ह असतात, नॉन मोटाईल ऑर्गॅनिझम असतात. इट हॅज नो इन्व्हेसिव्ह पॉवर. तर इन्व्हेसिव्ह पॉवर नसते त्यांच्यात, नॉन मोटाईल असतात. बट प्रोड्युसेस पॉवरफुल एक्सोटॉक्सिन. तर ते जास्त मोटिलिटी नसते त्यांना किंवा ते मूव्ह करू शकत नाहीत जास्त, बट पॉवरफुल एक्झोटॉक्सिन प्रिपेअर करू शकतात बघा. म्हणजे वेस्ट मटेरियल किंवा टॉक्सिन जे आहेत ते जास्त प्रमाणात तयार करतात. 3 टाइप्स ऑफ बॅसिला आर डिफरन्शिएटेड. तर 3 टाइपचे बॅसिला हे डिफरन्शिएटेड आहेत, ग्रेव्हिस, मिटिस अँड इंटरमिडस. ओके, ग्रेव्हिस आहे, सॉरी मिटिस आहे आणि इंटरमिडस, हे 3 टाइपचे बॅसिलाज आहेत या डिप्थेरियाच्या रिलेटेड. तर ते डिफरन्शिएट केलेले आहेत. इन जनरल ग्रेव्हिस इन्फेक्शन टेन्स टू बी मोर सिव्हिअर. तर या तिन्हीपैकी ग्रेव्हिस जे काही इन्फेक्शन आहे ग्रेव्हिस बॅसिलामुळे होणार ते जास्त सिव्हिअर आहे असं कन्सिडर केलं गेले. ओके, द टॉक्सिन कॅन इफेक्ट द हार्ट लिडिंग टू मायोकार्डायटिस. तर टॉक्सिन्स हे कशावर अफेक्ट करतात बघा, हार्टवर मायोकार्डायटिस होतं. और द नर्व्स लिडिंग टू पॅरालायसिस, किंवा नर्व्सवर जर त्यांनी या टॉक्सिनने अफेक्ट केला, नर्व माहिती आहेत सगळ्यांना, तर त्या नर्ववर अफेक्ट केला तर पॅरालिसिस होऊ शकतं बघा. द बॅक्टेरिया मे सर्वाइव्ह फॉर शॉर्ट पिरियड्स इन डस्ट अँड फोमाइट. तर डस्ट आणि फोमाइट्स मध्ये थोड्या काळासाठी हा बॅक्टेरिया सर्वाइव्ह होतो. दे आर रेडिली किल्ड बाय हीट अँड आर सेन्सिटिव्ह टू पेनिसिलिन. तर जनरली रेडिली हे किल केले जातात बघा हीटने आणि पेनिसिलिन नावाने. पेनिसिलिन इट इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, ड्रगचं नाव आहे पेनिसिलिन. ओके, लक्षात आलं? येस मॅम. Yes, ma'am. तर क्लिनिकल प्रेझेंटेशन, तर याने काय केलं जातं बघा, किल केलं जातं हा बॅक्टेरिया. क्लिनिकल प्रेझेंटेशन, पॉझिटिव्ह एजंट लक्षात आलं? Yes, ma'am. हा, then क्लिनिकल प्रेझेंटेशन काय बघूयात आपण. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ऑफ डिप्थेरिया कॉजेस ऑफ फॅरिंगो टॉन्सिलर. तर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जे आहे डिप्थेरियाचं ते काय करतं बघा, फॅरिंगो टॉन्सिलर कॉज करतं. लॅरिंगो ट्रॅकियल नेझल अँड कॉम्बिनेशन देअर ऑफ. द सिम्पटम्स आर सोअर थ्रोट. तर सिम्पटम्स काय त्या इन्फेक्शनचे, सोअर थ्रोट घसा आपण म्हणतो, खवखवणे वगैरे. देन डिफिकल्टी इन स्वॅलोइंग, स्वॅलो करताना किंवा अन्न पदार्थ असेल किंवा पाणी हे गिळताना काय होतं, त्रास होतो. आणि लो ग्रेड फेवर, लो ग्रेडचा फेवर असतो, हेच सिम्पटम्स आहेत बघा. इन अर्ली स्टेज इन्फेक्टेड मेम्ब्रेन मे बी व्हाइटिश अँड मे वाईप ऑफ इझिली. तर अर्ली स्टेज मध्ये जे काही इन्फेक्टेड मेम्ब्रेन आहे त्या ठिकाणचं तर ते व्हाइटिश होतं. देन पेशंट विथ सिव्हिअर डिसीज मे हॅव मार्क्ड एडिमा ऑफ द सबमॅन्डिब्युलर एरिया. तर सिव्हिअर इन्फेक्शन जर झालं या बॅक्टेरियाचं किंवा या डिप्थेरियाचं तर काय होतं बघा, तर तो सबमॅन्डिब्युलर एरिया म्हणजे तुमच्या जॉचा जो भाग आहे किंवा सबमॅन्डिब्युलर एरिया जो आहे, सबमॅन्डिब्युलर ते बोन्स मध्ये वगैरे तुम्ही शिकला असेल बघा, सबमॅन्डिब्युलर वगैरे जॉच्या खालचा जो भाग आहे तो सिव्हिअर एडिमा फॉर्म होतो किंवा तो सूज येते त्याच्यावर. ओके, एरिया अँटेरियर पोर्शन ऑफ द नेक गिव्हिंग अ कॅरेक्टरिस्टिक बल नेक्ड. तर बल नेक्ड असं त्याला कॅरेक्टरिस्टिक नेम दिलेला आहे. नेकच्या साईडचा आणि जॉच्या खालचा भाग म्हणजे मानेचा आणि घशाचा समोरचा भाग स्वेल होतो, असा अपेरियन्स मध्ये बल नेक्ड असं दिसतं त्या अपेरियन्स मध्ये. टिटॅनस डिप्थेरिया इज कॉमनली इन ट्रॉपिकल एरियाज. तर ट्रॉपिकल एरियाज मध्ये टिटॅनस डिप्थेरिया हे कॉमन आहे, हेच इन्फेक्शन करतं. इट अपेअर्स ॲज अ सेकंडरी इन्फेक्शन ऑफ अ प्रिव्हियस स्किन ॲब्रेशन ऑर इन्फेक्शन. तर हे सेकंडरी इन्फेक्शन म्हणून ऍक्ट होतं प्रिव्हियस स्किन ॲब्रेशन ऑर इन्फेक्शन. तर दिस इज क्लिनिकल प्रेझेंटेशन.
Understood? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next आहे बघा, the only effective control for diphtheria is by active immunization with diphtheria. तर जनरली इफेक्टिव्ह कंट्रोल कसा करायचा आहे डिप्थेरियावर? ऍक्टिव्ह इम्युनायझेशन ऍक्टिव्हली करून किंवा जे काही लसीकरण आहे डिप्थेरियाची वॅक्सिन आपण बघितली स्टडी केलेली आहे, तर ते वॅक्सिनेचे ऍक्टिव्ह इम्युनायझेशन करूनच त्याच्यावर कंट्रोल आणू शकतो. ओके. टॉक्सिन्स फ्रॉम ऑल इन्फंट्स आर अर्ली एज पॉसिबल, आणि इन्फंट्स मध्ये हे वॅक्सिन दिलं गेलं पाहिजे ऍज अर्ली एज पॉसिबल. डीपीटी वॅक्सिन्स बघा इथं आहे, डिप्थेरिया वॅक्सिन शुड नॉट बी फ्रोझन. हे फ्रोझन करायची नाही. इट शुड बी स्टोअर्ड इन रेफ्रिजरेटर ऍट 40 to 80. तर 40 to 80 एवढ्या टेम्परेचरला रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करायचं आहे, ते फ्रीज करायची नाही, फ्रोझन करायची नाही. डीपीटी वॅक्सिन कॅन बी सेफली अँड इफेक्टिव्हली ऍडमिनिस्टर. तर डीपीटी वॅक्सिन जी आहे ती सेफली आणि इफेक्टिव्हली ऍडमिनिस्टर करायची आहे ऍज अर्ली एज 6 weeks आफ्टर बर्थ. बेबीचा बर्थ झाल्यानंतर 6 आठवड्यामध्ये. ओके. ऍज अर्ली एज पॉसिबल. इट इज ऍडवाइज दॅट 3 doses ऑफ डीपीटी वॅक्सिन शुड बी ऍडमिनिस्टर्ड ऍट द इंटरवल. तर हे एक असं रेकमेंड केलेलं गेलं आहे किंवा ऍडवाइस केलेलं आहे की 3 डोसेस डीपीटी वॅक्सिनचे ऍडमिनिस्टर केले पाहिजेत. ओके. टू द इंटरवल ऑफ 4 weeks. तर 4 weekच्या इंटरवलने किंवा 4 आठवड्यांच्या इंटरवल मध्ये बेबीला. ओके. इट शुड बी फॉलोड बाय बूस्टर डोस ऑफ डीटी ओनली ऍट द एज ऑफ 5 to 6. तर हे बूस्टर डोस डिप्थेरिया वॅक्सिनचा सुद्धा इन्क्लूड करायचा ह्याच्यात, आणि 5 ते 6 एवढं एज आहे तोपर्यंतच हा बूस्टर डोस द्यायचा आहे. Then illness like cough, cold, mild fever are not indication for the vaccine. तर बघा, काही वॅक्सिन कॉन्ट्राइंडिकेटेड होतात. आपण कुठली वॅक्सिन बघितली जी की कॉन्ट्राइंडिकेटेड होती? प्रेग्नन्सी मध्ये होती बघा, रुबेला. आठवते का? Yes, ma'am. हा, सेम तसं काही वॅक्सिनला बघा कॉन्ट्राइंडिकेशन असतात, किंवा इम्युनोसप्रेसिव्ह एजंट मध्ये सुद्धा होती मॉमची. ओके. आपण बघितलं, त्याच्यावर एक्सप्लेन केलं होतं मी इम्युनोसप्रेसिव्ह म्हणजे काय. आठवतंय? Yes or Yes, no? ma'am. Yes, हा. ma'am. तर त्याचे याला कुठलेच कॉन्ट्राइंडिकेशन आहेत बघा. कफ असेल, कोल्ड, माइल्ड फिवर, हे काही त्याचा कॉन्ट्राइंडिकेशन आहे. हे जरी असतील तरी तुम्ही वॅक्सिन देऊ शकता किंवा घेऊ शकता. इफ अ रिएक्शन इज ऑब्झर्व्ड आफ्टर द फर्स्ट डोस, सबसिक्वेंट डोसेस शुड नॉट बी गिवन. आणि फर्स्ट डोस दिल्यानंतर 3 डोसेस द्यायचे आहेत आणि 1 बूस्टर द्यायचा आहे डीपीटीचा. तर ते फर्स्ट डोस दिल्यानंतर जर का हे आढळलं, काय आढळलं तुम्हाला? रिएक्शन्स काही आढळल्या, तर नंतरचे डोसेस द्यायचे नाहीत. फार्मासिस्ट शुड नोन शेड्यूल, फार्मासिस्ट आहे ते, फार्मासिस्ट शुड नोन शेड्यूल ऑफ वॅक्सिनेशन आफ्टर द बर्थ अँड शुड ऑल्सो बी अवेअर ऑफ कॉन्ट्राइंडिकेशन. फार्मासिस्टला हे माहित असलं पाहिजे त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन. ओके. अंडरस्टूड. तर हे आहे बघा, रोल ऑफ फार्मासिस्ट काय असेल याच्यामध्ये? फक्त वॅक्सिनेशनला प्रोत्साहन देणे किंवा वॅक्सिनेशन इम्युनायझेशन कसं होईल याच्याकडे, याचं लोकांना काउन्सिलिंग करणे किंवा याच्याकडे लक्ष देणे. अंडरस्टूड. डिप्थेरिया वी कम्प्लिटेड हिअर. डिप्थेरिया संपलेला आहे. समजलं सगळ्यांना Yes, ma'am. डिप्थेरिया म्हणजे काय आहे, कसं इन्फेक्शन होतं, काय आहे, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. प्रॉब्लेम आहे? येस. टेल मी, कोणाला काय? वुपिंग कफ आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. ओके. आज एकच डिसीज आहे, लास्ट डिसीजेसची आपण रिव्हिजन घेतली. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. काय असेल तरी सांगू शकतो तुम्ही. आज रिपीट घ्यायचं. समजलं सगळ्यांना डिप्थेरिया म्हणजे काय? इम्पॉर्टंट आहे बघा डिप्थेरिया सुद्धा. ओके. समजलं? Yes, ma'am. ओके. तर आपण इथं स्टॉप करूयात आपलं टीचिंग. नेक्स्ट लेक्चरला आपण वुपिंग कफ, पर्टुसिस स्टार्ट करूयात. ओके. समजलं सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, No. ma'am. Yes, ma'am. Okay, we will stop here. Okay.
आता एक्सप्लेन करायचंय तुम्ही. मी एकेकाला रोल नंबर वाईज विचारणार आहे, तर तुम्ही हे 4 डिसीजेस आजच्या लेक्चरला कमीत कमी आजच्या लेक्चर तरी आज एक्सप्लेन करायचं आहे तुम्ही. ओके. डिप्थेरिया एक्सप्लेन करायचं आहे किंवा आपण जर बघितले सार्स वर्स. हु विल विलिंगली एक्सप्लेन? कोण करेल एक्सप्लेन? लेफ्ट व्हायचं नाही आता. जे लेफ्ट होत आहेत नंबर ते मला दिसत आहेत इथं. ओके, त्यांची अब्सेंटी लावली जाईल बघा परत आजच्या सगळ्या दिवसभरच्या लेक्चरला. कोण करते एक्सप्लेन? सॉरी, व्हॉट इज डिप्थेरिया? हु विल एक्सप्लेन? कोण करेल? विलिंगली कोण करणार आहे डिप्थेरियाला एक्सप्लेन? नो वन. Who will explain diphtheria? Yes, roll number 3, explain diphtheria. Roll number 3, are you there? Roll number 3, Supriya Bandgar, are you there? Am I audible, all of you? Yes, ma'am. Supriya Bandgar, are you there? Okay, Supriya, are you absent for the lecture? Unmute yourself. Hello. First of all, unmute yourself, Supriya. हा, अनम्यूट करायचं. नाव कॉल केलं की अनम्यूट करायचं. किती वेळा सांगायचं तुम्हाला? तसंच का बसता तुम्ही? हा, माईक चालू होत नव्हता. रेंज मध्ये बसायचं मॅडम. किती वेळा कॉल करायचं असते? तुमचं नेम एक्सप्लेन करा. डिप्थेरिया म्हणजे काय आहे ते. You are not audible properly. Be in specific range. Hello, you are not audible properly, Supriya. Supriya, you are not audible properly. Be in range. Okay. Mute yourself. I think network issue is there. Next, who will explain? Roll number 11, Nikita Devkate. काय आहे डिप्थेरिया म्हणजे? Yes, सुप्रिया बंडगर म्यूट करा तुमचं. सुप्रिया बंडगर म्यूट युअरसेल्फ. हा, नेक्स्ट who will explain diphtheria? Roll number 11. हा, Hello, ma'am. निकिता. Yes, you are audible. रिअल डिसीज आहे. हम्म. हा एक रिअल डिसीज आहे आणि तो कंटिन्यूली डेव्हलप होतो. त्याचे 3 मेजर टाइप आहेत. फर्स्ट इज अँटेरियर नसल, सेकंड इज फॅसियल अँड थर्ड इज लॅरेंजियल. आणि ते अदर पार्ट ऑफ बॉडी मध्ये ऍडिशन असते लाईक स्किन, कंजक्टिव्ह अँड त्याचं पॉझिटिव्ह एजंट हा डिसीज कॉज होतो टॉक्सिव्ह स्ट्रेन पासून कोरोनाबॅक्टेरियम डिप्थेरिया पासून. अँड ते ग्रॅम पॉझिटिव्ह असते आणि ते त्याचे 3 टाइप्स असतात बॅसिलियन मध्ये, ग्रॅव्हियस, मिटिस अँड इंटरमायडस. अँड त्याचे क्लिनिकल प्रेझेंटेशन ते रिस्पिरेटरी ट्रॅक्ट ऑफ डिप्थेरिया मध्ये. अँड त्याचं सिम्पटम्स आहेत ते सोर थ्रोट्स मध्ये असतं, देन डिफिकल्टी असतं, स्वेलिंग अँड लो ग्रेड मध्ये, लाईक फिवर मध्ये. अँड ते
इन अर्ली स्टेज मध्ये इन्फेक्टेड मेंबर असतं and they administer Okay, good. and they effectively control ओके गुड. तर बघा सगळ्याच इथून पुढे असं होईल, तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे लेक्चर मध्ये जो पार्ट होईल ते. पुढचे डिसीजेस इम्पॉर्टंट आहे, त्याची तुम्हाला रिव्हिजन होणं गरजेचं आहे. मी एक्सप्लेन करेल, काय प्रॉब्लेम असेल तर तिथंच विचारायचं, नाही तर तुम्हाला कोणाचाही रोल नंबर कॉल केला जाईल, त्यांनी लगेच एक्सप्लेन करायचं आहे, आता जसं केलं निकिता यांनी तसं. समजतंय? इट इज फॉर यू ओनली. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. सगळं बघायचं आहे. ओके, तर आता अटेंडन्स द्या मला. We will take attendance first, okay? Then discuss. Roll number 1. Roll number 1. Absent 2, Present, ma'am. 3, Present. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present. 11, present ma'am 12. Roll number 12. Present. 13. Roll Present. number 13. 14. Present. Okay, 14. Roll number 14. 15. 14 Present. absent. 15. Present, ma'am. 16. Present. 17. Present. 18. Present. 19. Present. इमडे अमृता, तुमचं कसं लिहिलंय तुम्ही नाव? 19 लिहा तुमच्या नेमच्या अगोदर. तसंच यायचं उद्यापासून, तर रिमूव्ह केलं जाईल तुम्हाला मीटिंग मधून. Yes, ma'am. ओके, हा ते एडिट करून घ्या. 19 लिहा तुमच्या रोल नंबर. 20. Present. 21. 21. Okay, 22. 22. Roll number 22 absent. 23. 23. Roll number 23. Absent. 24. 24 is also absent. 25. Roll number 25. Roll number 25, are you there? Roll number 25 is also absent. Okay. 26 absent. 27. Present, ma'am. 28. Present. 29. Absent. 30. 30. Roll number 30. Absent. 31. Absent. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34 absent. 35. 36. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. Present, ma'am. 42. 43. 42 absent. 43. Present, ma'am. 44. Absent. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. 47. Absent. 48. Present, ma'am. 49. Present, 49. ma'am. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am.
53, Present, ma'am. 54, 54, 55, 54 absent, 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, 57 absent, 58, प्रेझेंट मॅम. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present. 65, Present. 66, Present. 67, Present. 68. Present. ओके, चेक absent रोल नंबर कोण प्रेझेंट असेल तर सांगा. रोल नंबर 1, 14, 22, 24, 25, 26, 29, 30, 31, 34, 42, 44, 47, 54 and 57. कोण आहे प्रेझेंट? यस. कोण आहे का प्रेझेंट? ओके, नो वन इज प्रेझेंट. ओके, अजून काही कोणाला प्रॉब्लेम असेल तरी सांगू शकता. काय आहे का? Yes, anyone have any problem? असाइनमेंट कंप्लीट करा बघा, आज लास्ट आहे तुम्हाला 5 वाजेपर्यंत. नंतर 5च्या पुढे आलेले कन्सिडर पण करणार नाही, ऍक्सेप्ट पण करणार नाही आणि तुम्हाला 0 मार्क भेटून जाईल. आज 5 पर्यंत each and every member should submit their assignment. It is very important. Okay, wait for 2 minutes. We will discuss some. ओके, तर कालचा केमिस्ट्रीचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला. आपण प्रॅक्टिकल संपल्यानंतर मी ग्रुपवर लिंक शेअर केली होती. बघितलं सगळ्यांनी? येस ऑर नो? रिप्लाय मी. बघितलं का नाही तुम्ही? येस मॅम. ओके, सगळ्यांनी बघा हे व्हिडिओज. त्या अँटी लार्वल एजंट वगैरे आहेत, त्याचे मी तुम्हाला पिक्चर सेंड करीन आज उद्या. ओके, काय प्रॉब्लेम आहे अजून कोणाला? काही स्कॉलरशिपच्या फॉर्मचा अगेन सांगते. स्कॉलरशिपचा फॉर्म व्यवस्थित न चुकता सगळ्यांनी भरा. लवकरात लवकर रिस्पेक्टिव्ह टीचरला अप्रोच करा. हा, समजतंय? आणि इट इज माय हंबल रिक्वेस्ट, शक्य तेवढा लवकर सगळ्यांसाठीच आहे हे. तुम्ही ड्यू डेट्स दिलेल्या आहेत, त्या डेटच्या अगोदर किंवा त्या डेट पर्यंत तुमची कॉलेजची फी कंप्लीट करा. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. हा, शक्य होईल तेवढं लवकर फी भरा सगळ्यांनी. डेट्स दिलेले आहेत तुम्ही 5 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी सगळ्यांनी. रिस्पेक्टिव्ह टीचर्सना सांगा, त्यांना अप्रोच करा. त्यांचे कॉल येतीलच तुम्हाला, पण तुम्ही पण भरून घ्या तुमची फीज. ओके, लक्षात आलं सगळ्यांना?
कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कोणाला काही अडचण असेल, पहिल्यांदा मला सांगा, परत आपण सरांना सांगूया तसं असेल तर. पण असंच नाही सांगा, मी काही पालकांना कॉल केले तर त्यांनी मला असं सांगितलं की मुलांनी आम्हाला अजून सांगितलंच नाही. हे काय चाललंय? मग आम्ही डायरेक्ट पॅरेंट्सशीच कॉन्टॅक्ट करायला पाहिजे इथून पुढे तुमच्या एवढ्या गोष्टीसाठी सुद्धा. तुम्ही घरी का सांगत नाहीत आमचे सेशन झालेत, आम्हाला हे करायला सांगितलंय किंवा हे फीस द्यायला सांगितलंय, ते तुमचं काम आहे सांगणं. समजतंय? घरी इन्फॉर्म करणं हे तुमचं काम आहे, समजलं का? अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, ma'am. येस मॅम. ओके. तर काय सेशन Yes, ma'am. काय आहे ते घरी सांगायचं आहे तुम्ही सगळे. हा, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सांगा मला. या रिलेटेड कॉलेजशिप सॉरी तुमच्या स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या रिलेटेड वगैरे काही क्वेरी असतील तरी सांगा, लवकरात लवकर भरा. आणि अजून एकदा 3 वेळा सांगते मी तुम्हाला, ते चुकू नका नाव कॉलेजचं. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. अजून काही प्रॉब्लेम आहे कोणाला काय असेल तरी बोलू शकता. आहे का? हॅलो मॅम. म्हणजे आता इथून पुढे ना म्हणजे कुठे आपल्या कॉलेजचं जर नेम लिहायचं असेल तर तिथं इन्स्टिट्यूट नाही ना करायचं, डायरेक्ट तर रिसर्चच फक्त करायचं ना. इन्स्टिट्यूट नाही, हा जे काही तुम्ही नेम लिहिलंय की नाही आता स्कॉलरशिपला तुमच्या फॉर्म मध्ये जो आलाय तेच नेम आहे आपल्या कॉलेज. ओके मॅम. समजलं का? जे नेम तुम्हाला आता तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरताना आलेला आहे तेच नेम आहे, तेच टाकायचं सगळीकडे इथून पुढे. लक्षात आलं? येस मॅम. अजून काय कोणाला प्रॉब्लेम? यस, हॅव यू एनी प्रॉब्लेम? आहे का? नो मॅम. Okay, shall we stop here? येस मॅम. Okay. Yes, Thank ma'am. you, all of you. Thanks for joining. Wait for 2 minutes. Okay, don't leave. Thank you. Thanks for joining. We will see our next part at next lecture. Next part, next lecture ला बघूयात आपण. Thank you.